नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर। मित्र हो, तुम्हाला मी सांगितलेलं होतं की आपल्या ज्या नंदनवनामध्ये हे जे बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद दिव्यांग मुलं आहेत, तर ही सगळे 18 वर्षाचे पुढची मुलं आहे आणि आपल्याकडे जे काही सण आहेत किंवा जे काही वेगवेगळे उत्सव होतात, तर त्यानिमित्ताने आपण मुलांकडे वेगवेगळ्या वस्तू बनवून घेत असतो। गेल्या 2 दिवसापूर्वी आपल्याकडे रक्षाबंधन झालं आणि या रक्षाबंधनाच्या अनुषंगाने आमच्या या दिव्यांग बांधवांनी काही राख्या बनवल्या होत्या। त्या राख्यांचं आम्ही प्रदर्शन आणि विक्री केली आणि त्यातून जो येणारा नफा आहे तो आपण या दिव्यांग बांधवांना देत असतो। तर तुम्ही पाहताय की आज मी आलेलो आहे आमच्या येणेरे गावच्याच इथे असलेल्या गिरिजात्मक कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये, संस्थेमध्ये म्हणा, बँकेमध्ये म्हणा। तर तिथे येण्याचं कारण म्हणजे आपल्या गावातल्या गावात बँक असल्यामुळे आपल्या मुलांना पैशाचे जे काही लेनदेन असेल ते करणं खूप सोपं जातं। तर आपल्याकडे जेव्हा जेव्हा राखी विकली जाते तेव्हा आपण त्याचे पैसे या बँकेमध्ये ठेवत असतो। आज देखील आम्ही इथे बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी आलो होतो। खरं तर आपण आपल्या राखीची किंमत 10 रुपये 20 रुपये अशीच होती आणि यातून फक्त आणि फक्त ह्या मुलांना आपल्याला आर्थिक व्यवहार कळणं या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो। तर इथे आम्ही या बँकेमध्ये पैसे ठेवले आणि आज आमच्या खात्यामध्ये 20,699 रुपये जमा होते। तर त्यातले आम्ही 20,000 काढतोय, कारण त्याचं कारण असं आहे, कारण आता गणपती बाप्पा येते आणि हेच पैसे आम्ही आमच्या अगरबत्ती व्यवसायासाठी लावणार आहोत, जेणेकरून हा व्यवसाय 12 महिने आम्हाला सुरू करायचा आहे आणि समाजातले तुमच्यासारखे अनेक दातृत्ववान दाते असतील, आपल्या नंदनवनाचे शुभचिंतक हितचिंतक असतील, तर ते आपल्याला वेळोवेळी मदत करत असतात आणि या बौद्धिक अक्षम मुलांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करतात। त्याबद्दल खूप छान वाटतं। मी मारुती मिंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी गिरिजात्मक पतसंस्था। आज या ठिकाणी नंदनवन संस्थेचे असणारी जी मुलं आहेत त्यांना या ठिकाणी संस्थेचे व्यवहार कळावेत यासाठी त्यांचे मुख्य प्रवर्तक विकास घोगरे सर त्यांना या गोष्टी शिकवत आहेत। आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं त्यांना व्यवहार शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत। यामध्ये निश्चितच त्यांना थोडेफार त्यांच्यामध्ये बदल होईल व त्यांच्यामध्ये चालना मिळेल की व्यवहार कसे होतात याची। त्यांचा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे असं मला वाटतं। ह्या बँकेमध्ये आल्यानंतर इथे मॅनेजर साहेब असतील, कॅशियर असतील किंवा इतर कार्यकर्ता वर्ग असेल, तर हे या आपल्या दिव्यांग बांधवांशी इतक्या सहानुभूतीने आणि इतक्या सहजतेने बोलतात, जेणेकरून या मुलांना देखील त्या आर्थिक व्यवहार कळतील। मित्र हो, मला माहीत नाही की या छोट्याशा कृतीतून आमची मुलं किती शिकतील, काय शिकतील, कशी शिकतील, परंतु जेवढं होता होईल तेवढं या समाजाच्या प्रवाहात आणण्याचा आपला प्रयत्न आहे। चला तर मित्र हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। आपला दिवस शुभ राहो।